लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू असताना भाजपा नेते राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाचा गैरवापर करून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे। त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा नोंद करून त्यांची गृहमंत्री पदावरून तत्काळ हकालपट्टी करावी अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून केली आहे। राज्याच्या या मुख्य निवडणूक अधिकाऱ्याला पाठविलेल्या तक्रारीत काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे म्हणतात की लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या एका बैठकीत सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राम सातपुते यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून एका समाजाच्या काही व्यक्तीवर कोविड काळात दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी केली आहे व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ती गुन्हे मागे घेऊ चिंता करण्याचे कारण नाही असे त्या बैठकीत उपस्थितांना आश्वासित केले। निवडणुकीच्या काळात अशा पद्धतीने प्रलोभन देणे, आश्वासन देणे हा आचारसंहितेचा भंग आहे। सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार राज्य सरकारच्या समितीने शिफारस केल्याशिवाय हे दोन्ही गुन्हे मागे घेता येत नाहीत। तरीही मतदारांना प्रलोभन देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी आश्वासन देऊन मतदारांची दिशाभूल केली। आतापर्यंत या समाजातील व्यक्तींवर गुन्हे का मागे घेतले नाहीत? आता निवडणुकीच्या दरम्यानच या गुन्ह्यांची आठवण कशी झाली? फडणवीस गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन देण्यासाठी निवडणुकीची वाट पाहत होते का? असे अनेक प्रश्न यावेळी उपस्थित करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाचा गैरवापर केल्याचे स्पष्ट दिसत आहे। यावेळी फडणवीस यांना गृहमंत्री पदावरून तात्काळ दूर करावे तसेच सोलापूरचे भाजप उमेदवार राम सातपुते यांची उमेदवारी रद्द करावी अशी तक्रार काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे केली आहे असे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटले। हॅलो भाऊ, नमस्ते भाऊ, माझ्याकडे मोची समाजाचे सर्व समाज बांधव आले। मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मोची समाज आहे। इथं करणांना मेत्रे म्हणून एक मोठे मोची समाजाचे नेत्यांचं मागे निधन झालं कोरोनामध्ये आणि 250 युवकांवर भाऊ 353 लावलेला आहे काँग्रेसचं सरकार असताना। तर भाऊ, माझी विनंती होती हे मोची समाजामधील युवकांवरचे जे गुन्हे आहेत ते मागे घ्यावेत। काढून टाकू ना, काय अडचण नाही, 100% काढून टाकू। त्याला थोडी प्रोसेस करावी, आपण करून देऊ ती प्रोसेस सगळी। जी नाही, जी भाऊ, जी भाऊ, धन्यवाद भाऊ, धन्यवाद। आज देवेंद्र फडणवीसांनी आपल्या पदाचा गैरवापर निवडणुकीमध्ये मतदारांना प्रलोभन दाखवण्यासाठी केला। सोलापूरचे भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी त्यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की असे असे गुन्हे दाखल झालेले आहेत, ते आपल्याला गुन्हे काढून टाकले पाहिजे। यांनी स्पष्टपणे सांगितलं की हो, ते गुन्हे काढून टाकू आपण, त्याची काही चिंता करण्याचं काही काम नाही। सर्वोच्च न्यायालयाचा एक निर्णय आहे, एक निकाल आहे आणि तो असं सांगतो की समिती लावून मग समितीने शिफारस केल्यानंतरच कुठले जर गुन्हे असेल तर ते परत घेतले पाहिजे। हे काम निवडणुकीच्या दरम्यान अशा पद्धतीनं प्रलोभन देणं हा आचारसंहितेचा भंग आहे आणि आतापर्यंत आपण का नाही काढले? मग निवडणुकीची वाट पाहत होतात का? हे स्पष्टपणे दिसत आहे, पदाचा गैरवापर झालेला आहे। आमची निवडणूक आयोगाला विनंती आहे देवेंद्र फडणवीसांना त्यांच्या गृहमंत्री पदापासून तात्काळ दूर करावं।